बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या पहिल्या मोठ्या बातमीने। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये एक मोठा दावा केलाय। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या, त्या शिवसेनेमध्ये कधी येणार होत्या, त्या दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंना का भेटल्या, तसंच अंबादास दानवे एकनाथ शिंदेंना किती वेळा आणि का भेटले याची उत्तरं त्यांनी द्यावीत असं उदय सामंत यांनी आवाहन केलेलं आहे। झी24 तासला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये टू द पॉइंट मुलाखतीमध्ये उदय सामंत यांनी मोठा दावा केला। उदय सामंतांचा स्वतःचा असा एक आमदारांचा गट आहे का? नाही, दोघांना मी पहिला धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखल घेण्या एवढा मी मोठा झालो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोघांनाही धन्यवाद दिले पाहिजे। सुषमाताई ह्या नक्की माझ्या बहिणीसारख्या आहेत, पण दिल्लीमध्ये त्या नरेश म्हस्केंना का भेटल्या हे देखील मला माहिती आहे। याचं उत्तर नरेश म्हस्के चांगलं देऊ शकतात। अंबादास दानवे अनेक वेळा शिंदे साहेबांना का भेटले? नाही, मी जातो पुढे, पण हा तुम्ही काहीतरी एक फार महत्वाचा गोप्यस्फोट करतायत। सुषमा अंधारे नाही, वस्तुस्थिती आहे। बरं, मी काय का भेटल्यात, पण तुम्ही तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना? मला माहित नाही। आता त्यांना नुसतं भेट नका, राजकारणात बघा आता त्यांना जर हे माहिती आहे की माझ्याकडे 20 आमदार 40 आमदार आहेत, तर त्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे ना की खासदार नरेश म्हस्के साहेबांना ते कुठच्या गोष्टीसाठी, मी आदरानं सांगतो आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिलं हे पण सांगितलं, त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत। त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी वाटेल त्या थराला जाऊन टीका करणार नाही, आणि ती माझी संस्कृती देखील नाही। पण त्या का भेटल्या, त्या कधी आमच्या पक्षामध्ये येणार होत्या, ते का उद्धव ठाकरेंवर नाराज होत्या, त्यांना कोण बोलायला पक्षामध्ये देत नव्हतं, याची पण उत्तरं दिली गेली पाहिजेत। दुसरं, अंबादास दानवे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किती वेळा भेटले, त्यांनी चंद्रकांत खैरेंबद्दल काय काय सांगितलं। कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटमुळं एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय कारकीर्द बर्बाद करण्याचं कोण जर प्लॅनिंग करत असतील, तर मी पण राजकारणामध्ये 25 वर्ष मला झालेली आहेत। मी पॉलिटिकल एथिक्स असल्यामुळं काही गोष्टी बोलत नाहीत। आता या दोघांनी माझ्याबद्दल बोललेत म्हणून या फक्त दोघांबद्दल सांगितलं की का भेटले एकनाथ शिंदे साहेबांना। काय तुम्ही म्हटलात की सुषमा अंधारे तुमच्या शिवसेनेत येणार होतात? नाही, ते मला उत्तर पाहिजे। तुम्ही तर म्हटलात ना त्यांना भेटल्या का, बरं कशाला बघा, त्या भेटल्यात का पण शिंदे साहेबांना? की शिंदे साहेबांना नाही, मी खासदार नरेश म्हस्केंचं नाव घेतलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या पक्षात नाराज होत्या वगैरे, हे कुठून तुम्हाला कळलं? त्यांना बोलू देत नाहीत वगैरे? मला कळलं ना, त्यांना जसं कळलं, जसं राजकीय सूत्रांकडनं त्यांना कळलं, तसं राजकीय सूत्रांकडनं मला कळलं। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याशी भेट झाल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मान्य केलंय। तशी पोस्ट एक्स समाज माध्यमावर सुषमा अंधारे यांनी केली आहे। झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात उदय सामंत यांनी सुषमा अंधारे यांच्या संदर्भात मोठा दावा केला। अंधारेंनी दिल्लीत नरेश म्हस्के यांची भेट घेतली। अंधारे उद्धव ठाकरेंवर नाराज होत्या, त्या शिवसेनेत येणार होत्या असा मोठा दावा उदय सामंत यांनी केलाय। त्यावर पोस्ट करत अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेना आमदारांचा गट घेऊन भाजपमध्ये जाणार असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला होता, आणि त्यावर अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्याचाही मोठा दावा उदय सामंत यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामधून केला होता। त्यावर उदय सामंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। ती भेट कशा करता होती ते सामंतांनी सांगावं असं प्रत्युत्तर दानवेंनी दिलंय। शिंदे साहेबांचं ऐकत नाही एवढं मला माहिती आहे। त्यांना ऑपरेट देवेंद्रजी फडणवीस करतात। हे लोक आज नाही तर उद्या सगळे भारतीय जनता पार्टीत जाणार आहेतच। मी नाव तुम्हाला सांगितलं ना, एक मुलजी पटेल एक उदाहरण, तुम्ही मुंबईतून माहिती घ्या, सगळी भारतीय जनता पार्टीतच आहे। राणे आले निवडून, पण ते काय त्यांच्या पक्षात आहे का? नाही आहे। अंबादास दानवे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किती वेळा भेटले, त्यांनी चंद्रकांत खैरेंबद्दल काय काय सांगितलं। कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटमुळं एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय कारकीर्द बर्बाद करण्याचं कोण जर प्लॅनिंग करत असतील, तर मी पण राजकारणामध्ये 25 वर्ष मला झालेली आहेत। मी पॉलिटिकल एथिक्स असल्यामुळं काही गोष्टी बोलत नाहीत। मी म्हणायचं का, उदय सामंतांची सुद्धा अमित शहाशी भेट झाली, अशा खोट्याड्या गोष्टी करण्याची गरज नाही।
आणि असं असेल तर त्यांनी सांगावं कधी भेटले, काय भेटले, एखादा फोटो असेल, एखादं तिकीट असेल, काही दाखवलं तर बरं होईल. माझं एवढं मी सांगतो. 2-3 दिवसापूर्वीच उदय सामंत म्हटले होते की माझे मित्र आहेत. आहे ना, कोण मी पण नाही कपूर करत, मी पण कपूर करतो आहेत. त्याच्याविषयी काही लपून ठेवण्याची काही गरज नाही. यानंतर बघूया दिवसभरातली दुसरी मोठी बातमी. महायुतीमध्ये सध्या फोडाफोडीवरून नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने ऑपरेशन लोटस राबवत शिवसेनेच्याच अनेक नेत्यांना फोडल्यानं हा वाद चिघळलाय. याबाबत एकनाथ शिंदेने थेट अमित शहांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती आणि यावरूनच आता सामनामधून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आलाय. एकनाथ शिंदेनी जे पेरलं तेच उगवलं. महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार असल्याची टीका सामनामधून करण्यात आलेली आहे. शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलंय. भाजपला शिंदे नकोसे झालेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय. रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरलं नाही. जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठाच विनोद आहे. महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील. या नाराजी नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आणि हा अंक संपवणारी घंटा वाजतेय. नाराज शिंदे यांना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही. नाराजीचं महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे. की शिंदे यांनी जे पेरले आहे तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे. रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसे फोडल्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठा विनोद आहे. महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील. या नाराजी नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आहे आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे. नाराज शिंदे यांना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही. नाराजीचे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे असं सामना म्हणत आहे. नाही, एखाद्या पिक्चरची स्टोरी चांगली आहे नाही, त्याच्यामध्ये सत्यता काहीच नाही. आणि ह्या पेपरमधला अग्रलेख हा आम्हाला काही नवीनच नाही आहे. 4 वर्ष 3.5-4 वर्ष हा तर कुठंतरी पार्लमेंटरी भाषेमध्ये आहे. अनपार्लमेंटरी भाषेमधले अग्रलेख आम्ही वाचलेले आहेत, आम्ही ऐकलेले आहेत. त्याच्यामुळे सामना आमच्याबद्दल चांगलं लिहिल ही अपेक्षाच आम्ही करत नाही. सामन्याचं काही फार सिरियस घेऊ नका. अस्वस्थ लोक सामन्यामध्ये लिहित असतात, त्यामुळे फार काळजी करू नका. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती होते तर तिकडे काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेत स्वबळाचा नारा दिला होता. कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आता मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा कशाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही. आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही. काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची. त्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या समविचारी पक्षांची आमची त्या ठिकाणी बोलणी चालू आहे. त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे. मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे. काँग्रेस पक्ष हा हमीभावासारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत. मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, हे काल मी स्पष्ट केलं, आज पुन्हा सांगतो. आम्हाला अजूनपर्यंत कोणाचंही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही. हे जे काय बोलतायत ते अमिबाचे पायच बोलतायत. अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही. त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं.
आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर बघूया दिवसभरातली चौथी मोठी बातमी. कणकवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमुळे युती तुटली असा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलाय. राजापूरमध्ये एखादी जागा, लांजामध्ये एखादी जागा शिवसेनेमध्ये ऍडजस्ट झाल्या. चिपळूण इथे तशीच परिस्थिती आहे. मग आमच्या सिंधुदुर्गवर राग का, अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे. बॅनरवरून शिंदेचे फोटो काढल्यानं आम्ही दुखावलो गेलो असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान जिथे युती झाली नाही तिथे मित्रपक्षांमध्ये मतभेद होणार नाहीत, याची काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. युती तुटण्याचं कारण हे वरतून, आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे. त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही. रत्नागिरीत जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एखादी सीट, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 4 काय 5 सीट, ते पण 2 शिवसेनेत ॲडजस्ट झाल्या. चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे तशी परिस्थिती आहे. मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का? काही ठिकाणी महायुती झाली नाही आहे, त्यामुळं आम्ही ज्या ठिकाणी युती नाही आहे त्या ठिकाणी मित्रपक्ष लढू आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेऊ. यानंतर बघूया दिवसभरातली 5वी मोठी बातमी. तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देईन. तुम्ही काट मारली तर मी पण निधीत काट मारणार, असं वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीमध्ये केलंय. बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. माळेगावमध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेलं सगळं करणार. अशी तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार, असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांना धमकीच दिली आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा. अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय ते. हा माझा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच मगाशी राहुल का कोणतरी बोललं, त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे. परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे. अजित पवारांच्या विधानावरून वादाला तोंड फुटलंय. त्यानंतर आपण आरोप प्रत्यारोपांना महत्व देत नाही, विकास कामांना महत्व देतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मला मी माझी भूमिका मांडतो. विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करायची तो त्यांचा अधिकार आहे, पण तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो. ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप तर त्या ठिकाणी होणार. मी आरोप प्रत्यारोपाला महत्व देत नाही, मी विकास कामाला महत्व देतो. आत्ता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, सकाळचं माझं तिकडं परतूरचं भाषण ऐकलं असेल. आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला त्या भागातले प्रश्न सोडवायचे. तर या सगळ्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. जनता संतप्त झाली तर माल घेऊन गाल लाल करेल, असं म्हणत विजय वडेट्टीवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. तर अजितदादांच्या घरातून नव्हे, जनतेच्या करातून निधी दिला जातो, असं म्हणत अंबादास दानवेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. सगळ्या धमक्या देणंच सुरू आहे. निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ. हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे. स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय. म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही, मालही देतात. माल भरपूर झालेला आहे, आता इतका माल प्रचंड झालेला आहे. माल म्हणजे धन, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे, माल लगाव माल कमाव, सगळं असं झालेलं आहे. त्यामुळे
जनता ठरवेल, ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील. तो दिवस काही फार दूर नाही असा आपण विचार करू. ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल. ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे. निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात. आणि त्यामुळे अजितदादासारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. का निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातं आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे, परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो. तुम्ही काट मारली तर मी निधीत काट मारला. म्हणजे रजिस्ट्रेशन करून देतील का 500 रुपयात? एक प्रश्न ज्या मला वाटतं लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे, तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन 500 रुपयात होतं तर आमचं 250 रुपयात करून द्याल का? तर लोक मतं देतील या प्रश्नांवर. कल्याणमधील अर्णव खैरे नावाच्या मराठी तरुणानं मारहाण झाल्यानंतर आत्महत्या केली होती आणि या दुर्दैवी घटनेवरून आता राजकारण सुरू झालंय. समाजामध्ये भाषावाद, प्रांतवादाच्या आधारावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप करत भाजपनं ठाकरेंविरोधात आज मुंबईमध्ये सद्बुद्धी द्या आंदोलन पुकारलं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करत भाजप नेत्यांनी हे सद्बुद्धी द्या आंदोलन केलं. दरम्यान भाजपच्या आंदोलनावर संदीप देशपांडेंनी टीका केली आहे. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूवरून भाजप राजकारण करत असल्याची टीका देशपांडेंनी केली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये, कुणाचं नाव समोर आलं नाहीये, मग भाजपला आंदोलन करण्याची घाई का असा सवाल त्यांनी विचारलाय. तर धर्म आणि जातीच्या नावावर भाजप तेढ निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केलाय. यानंतर बघूयात बातमी नाशिकमधली आहे. झाडांचं महत्त्व नुसतं विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच नाही तर भारतीय अध्यात्मातही विशेष आहे. हिंदू अध्यात्माचा विशेष भाग असलेला कुंभमेळा नाशिकमध्ये संपन्न होणार आणि त्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यासाठी झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आणि त्याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केलाय. कुंभमेळ्यासाठी झाडांवर कुऱ्हाड, साधुग्रामसाठी होणार वृक्षतोड, पर्यावरण प्रेमींचा संताप. कुंभमेळ्यात साधू महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात 1200 एकर परिसरात साधुग्राम तयार केलं जातंय. त्यासाठी 2-4 नव्हे तर तब्बल 1800 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. पालिकेनं 1800 पेक्षा अधिक झाडांची मोजणी केली आहे. यातील 40% अधिक झाडं तोडली जाणार आहेत. मात्र नाशिकमधील वृक्षप्रेमी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करतायत. वृक्षप्रेमींनी आक्रमक होत थेट चिपको आंदोलन केलंय. मंत्री गिरीश महाजन तपोवन परिसराची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तपोवन परिसरातील झाडं तोडण्यास वृक्षप्रेमींनी विरोध केला. झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केलं. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामच्या इथे झाडं तोडणार अशी जाहिरात, अशी त्यांनी नोटीस दिलेली आहे आयुक्तांनी आणि त्या ठिकाणी हरकती मागवलेल्या आहेत. आम्ही हरकत नोंदवलेली आहे. आता प्रश्न आहे की हरकत नोंदवल्यावरती अतिरिक्त आयुक्तांनी ज्या पद्धतीने काल वक्तव्य केलेलं आहे की लोक गैरसमज पसरवत आहेत, मला वाटतं हे चुकीचं प्रशासनाची भूमिका आहे. ते म्हणतात की आम्ही झुडूप तोडणार आहेत. झुडपाची व्याख्या त्यांनी जाहीर करावी. 1700 वृक्ष तुम्ही तोडून या ठिकाणी कुंभमेळा करणार असाल तर हे चुकीचं आहे. ज्या ऋषीमुनींनी इथं तप केलं त्यांनी या ठिकाणी वृक्ष तोडून जर कोणी कुंभमेळा करणार असेल तर साधू संत सुद्धा मान्य करणार नाहीत. एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही. एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं. इथे फाशीचा डोंगर आहे, इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे, मोठी जागा आहे की तेवढे हजारो झाडं आम्ही लावू शकतो. त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आमच्या मनपाने घेतलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू. नाशिक शहरात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. हिरवगार नाशिक हळूहळू कॉन्क्रीट जंगल बनत चाललंय. त्यामुळं साधुग्राम नियोजनासाठी वृक्षतोड आता आंदोलनाचं रूप घेत आहे. शहरातील पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्था पुढे सरसावल्यात.
महापालिकेकडे 100 हरकती दाखल झाल्यात. तपोवनातील पालिकेच्या ताब्यातील 54 एकर जागेतील झाडांची मोजणी पूर्ण झाली आहे. काही झाडांची छाटणी, काहींचं प्रत्यारोपण तर काही झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र अंतिम निर्णय हरकतींच्या सुनावणीनंतरच होणार आहे. वृक्षतोड झाल्यास नाशिकचं तापमान वाढणार आहे. हवामानात देखील बदल होणार आहे. नाशिकमधील जलसाठा कमी होणार आहे. हवा गुणवत्तेवर दीर्घकालीन नुकसान होणार आहे. वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे. आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय 10 वर्षपेक्षा कमी आहे, जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेले आहे, ते झुडपे आहे, ते विदेशी प्रजातीचे आहे, तसंच झाड आम्ही पाडणार आहे. आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे, एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही. कुंभमेळ्यात झाडांची कत्तल करत असाल तर जगात कोणता संदेश जाणार असा सवाल पर्यावरणप्रेमी उपस्थित करतायत. त्यामुळं तपोवनातली ही वृक्षतोड आता थांबते का? पर्यावरणप्रेमींच्या हरकतींना न्याय मिळतो का? याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय. सागर गायकवाड, झी24 तास, नाशिक. त्यामुळे साधुग्रामसाठी शेकडो झाडं तोडली जाणार आहे. त्याला पर्यावरण प्रेमींनी आता विरोध केलेला आहे, संताप व्यक्त केलाय. त्यानंतर आता प्रशासन या सगळ्याबद्दलचा पुनर्विचार करते का ते बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार. पालघरमधल्या पालघरच्या विक्रमगडमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. तालुक्यातल्या उटावली गावामध्ये एका विद्यार्थ्यावर बिबट्यानं हल्ला केलाय. सुदैवानं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हा विद्यार्थी थोडक्यात वाचलाय. मयंक कोवरा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो आदर्श विद्यालयामध्ये 5वीत शिकतोय. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत जंगलातील रस्त्याने घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून झडप घातली. मात्र ती झडप मयंक याच्या पाठीवर असलेल्या दप्तरावर आली आणि मयंक आणि इतर मुलांनी आरडाओरडा केला. तसंच जोडीला असलेल्या मुलानं बिबट्याला दगड मारला. आवाजामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांनी धाव घेतली आणि त्यामुळे बिबट्या तिथून जंगलात पळून गेला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. संध्याकाळ झाली, शाळा सुटली, आम्ही गेलेलो. आम्ही दोघं जण पुढे होतो आणि समोरच बिबट्या निघला. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मग मी आख्यांना दुपारीच माहीत पडलेलं का बिबट्या आलेला आहे. माझ्यावर हल्ला केला, पण माझ्या नख्या भरल्या. पण हल्ला माझ्या बॅगेवर पडला आणि आम्ही आरडाओरड केली. माणसाली आणि त्याचा काढा घेतला. उटावलीला शाळेत जातो, तिकडनं आल्यावरती त्यांनी सांगितलं की माझ्यावर हल्ला झाला आहे, असा बिबट्याने हल्ला केला आहे असं बोलला तो. आणि लगेच आम्ही दवाखान्यात घेऊन आलो. आम्ही त्याच्या जखमा बघितल्या तर त्याच्या डाव्या हाताला एक थोडंसं चिरलेलं थोडं होतं. आपण त्याला एक टाका घेतला आणि त्याला विचारलं की काय झालं, तर तो बोलला की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला.